नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुणेरी स्वाद किचनमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत मिल्क केक रेसिपी. जे आपण तूप काढल्यानंतर राहिलेला जो खवा असतो त्याच्यापासून आज आपण मिल्क केक रेसिपी बनवणार आहे. जी मिठाईच्या दुकानात खूपच महाग अशी भेटते ही मिठाई. ती मिठाई आज आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि खूपच इझी वेमध्ये आपण ही बनवणार आहे कमी सामानाने. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. हे पहा किती दाणेदार झालेले आहेत आपले मिल्क केक. एकदम सेम टू सेम मिठाईच्या दुकानात भेटते तशी रेसिपी आहे आपली. तर त्यासाठी सर्वात आधी इथं मी घेतलेलं आहे 1 कप दूध आणि थोडंसं दूध वर घेतलेलं आहे. 1 कप आणि थोडंसं दूध आहे ते घेतलेलं आहे मी. आणि दुधाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपण. दूध थोडं गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 1/4 कप साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण आवडीनुसार करू शकता, कमी जास्त. आणि त्याच्यातच इथं माझ्याकडे आहे खोवा आहे, तो जो तूप काढून राहिलेला जो असतो तो खोवा आहे. ते 2 कप घेतलेले आहेत मी. आता ते 2 कप ह्याच्यात घालून घ्यायचे दुधामध्ये. दूध गरम झालेलं आहे तर आपण ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छानपैकी मिक्स करायचं आहे आपल्याला. दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय खोव्याला. आपला खवा जर त्यामध्ये छानपैकी मिक्स झाला की तो दुधाबरोबर छानपैकी शिजणार त्या दुधामध्ये आणि त्याचं फ्लेवर खूप छान चांगलं येतं. ह्याच्यात आपल्याला तूप वगैरे काही वापरायची गरज नाहीये, कारण की ऑलरेडी हे तूप काढून राहिल्यानंतरचा खवा आहे तर त्याच्यामध्ये ऑलरेडी तूप भरपूर असतं. आता इथं मी घालतीये 1/4 कप इथं मिल्क पावडर घेतलीये मी आणि ती पण त्याच्यात घालून घ्यायची. आता मिल्क पावडर घातल्यामुळे त्याचं मॉइश्चर लवकर ओढून घेतं ते आणि लवकर घट्ट व्हायला लागेल. आता दूध लवकर आटेल. तर हे सॉफ्ट होईपर्यंत, एकजीव होईपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला छानपैकी मिसळून घ्यायच्या आहेत. हलवतच थांबायचं नाहीये, नाहीतर ते जळायला लागेल, खालनं करपायला लागेल. म्हणून आपल्याला हलवत त्याच्यातलं दूध आटून घ्यायचं आहे. आता पहा ह्याच्यात सर्व दूध आटलेलं आहे. या स्टेजवर आपण घालायचं आहे 1 चमचा इलायची पावडर. हे पण पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालते. ते घालून मिक्स करून घ्यायचं. आता पहा तुम्ही, दूध नाहीये त्याच्यामध्ये, पूर्णपणे ड्राय झालेला आहे आपला खोवा. तर आता आपण गॅस करूयात बंद आणि ह्याला आपण आता सेट करायला ठेवूयात. इथं मी एक बेकिंग ट्रे घेतलेला आहे, किंवा तुम्ही ताट असेल तरी ताट घ्या. त्याला थोडंसं तूप लावून घ्या खाली, म्हणजे निघताना ते पटकन निघतील. तर मी ह्याच्यामध्ये सेट करतीये या ट्रेमध्ये. आता ह्याला मी खाली थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आता पूर्णपणे खवा आपण ह्याच्यामध्ये जो बनवून घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. आता त्याला व्यवस्थितपर्यंत प्लेन करून आपण सेट करायला ठेवूयात. जशा आकाराचे आपल्याला वड्या हव्या आहेत तसं आपण त्याला सेट करणार आहोत. आता आपण मिठाईच्या दुकानात कसे स्क्वेअरवाले वगैरे भेटतात तसेच आपण बनवणार आहोत. आता इथे मी त्याला सेट करून घेते दाबून चांगलं घट्ट, म्हणजे ते गच्च बसतील. आता ह्याला आपण रूम टेम्परेचरवर थोडा वेळसाठी सोडून देऊयात. आपण आता ह्याला सेट करून एक समान वरनं पण त्याला प्लेन करून आपण थोडा वेळसाठी रूम टेम्परेचरवर ठेवूयात त्याला. आणि रूम टेम्परेचरवर एकदा काही नॉर्मल झाले की मग आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे, एक अर्धा तासभर, कारण की ते थंड होतील आणि सेट होतील पूर्णपणे. तसं रूम टेम्परेचरवरही सेट होतील, पण फ्रीजमध्ये ठेवलं की ते लवकर घट्ट होतील. हे बघा, आता मी फ्रीजमध्ये ठेवून काढलेलं आहे. आता सेट झालेले आहेत आपल्या वड्या. हे पहा, आता आपण कट करून घेऊयात त्याला. एकदम सहजपणे कट होतात आणि एकदम सहजपणे काढताही येतात ते, कारण की त्यामध्ये तूप इतक्या प्रमाणात असतं त्याच्यात, त्यामुळे ते लगेच निघतात. आता आपण जशा आकाराच्या आपल्याला हव्या आहेत तशा कट करून घेऊयात आणि काढूयात. आणि मी तुम्हाला दाखवते, इतके छान दाणेदार अशी आपली मिल्क केकची रेसिपी झालेली आहे. जी मिठाईच्या दुकानात आपण बघतो ना, ते किती महागाने विकतात आणि इथं आपण सहजपणे, म्हणजे वेस्टेज जे आहे तूप काढल्यानंतर जो राहिलेला खवा असतो बरेच जण फेकून देतात,
त्याच्यापासून ही एवढी छान मिठाई आपण घरीच बनवू शकतोय. बघा किती छान मस्त सेट झालेली आहे आणि किती दाणेदार आहे बघा ती. तुम्ही बघितल्यानंतरच टेक्स्चर बघितल्यानंतरच कळतं त्याचं. चला आता आपण त्याला प्लेटिंग करून घेऊयात आणि थोडंसं सजवूयात ही. आता मी सर्व काढून घेते मिल्क केक्स. आणि चवीला खूपच टेस्टी लागतं. असं म्हणजे तुम्ही मार्केटमधनं आणायची काहीच गरज नाहीये. जेव्हा आपण घरीच इतक्या सोप्या पद्धतीने बनवू शकतो. अगदी 1-2 वस्तूंपासून आपण ही मिठाई बनवू शकतो घरच्या घरी. मी तर नेहमी तूप काढल्यानंतर राहिलेला खवा कधीच फेकून नाही देत. मी त्याचा असं काहीतरी वापर करते आणि मुलांनाही फार आवडतो तो. त्यामुळे उपयोग होतो त्याचा. नाहीतर मग पराठ्यामध्ये घालावं, नाहीतर मग कशात तरी वापर करून घेते त्याचा मी. तर हे पहा आपले सगळे मिल्क केक बनवून रेडी आहेत आणि असं मी सजवलेलं आहे. पिस्ते थोडेसे पिस्त्यानी तुम्ही बदाम, पिस्ते काहीही कशानेही सजवू शकता. मी तर थोडे पिस्त्याचे तुकडे लावून सजवलेलं आहे. रेसिपी आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच आमच्या रेसिपीजला फॉलो करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील जर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं तर आणि असाच तुमचा सपोर्ट आम्हाला भेटत राहील पुढेही. तर पुन्हा भेटूयात आपण नवीन रेसिपी बरोबर. आता हा आठवडा पूर्ण आपण केकची रेसिपी घेणार आहोत. तर मग नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला म्हणजे तुम्हाला नवीन-नवीन आलेल्या व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहायला भेटतील. टिल देन बाय.